श्री स्वामी समर्थ सर्वांना. आणि सकाळचे वाजले होते 7:30. तर धारा वगैरे काढून आले होते. मुलांची चपाती भाजी आवरली होती, डबा भरून त्यांना दिला होता आणि मुलेही गेले होते शाळेला. तर इकडे मी चहा नाश्त्याची तयारी आवरत होते. चहा आवरला होता, नाश्ताही बापूंना आता द्यायचा होता. तर आता चहा ओतून बापूंना नाश्ता द्यायला चालले होते. पुढची झाडलोट ही आवरून आलं होतं, देवपूजाही आवरली होती. ही सकाळचे कसं असतं, धावपळच असते, त्यामुळे कुठलं काम करायचं आणि कुठलं ठेवायचं हेच होतं. त्यामुळे खूपच सकाळची धावपळ होते आणि मुलांचा सकाळचा 7 वाजता टिफिन द्यायला लागतो, त्यामुळे खूपच गडबड होते. बापूंना चहा नाश्ता दिला होता आणि माझं सगळं स्वयंपाकाचं आवरून घेतलं. देवपूजाही आवरून घेतली होती आणि भाकरी आता टाकायला घेतल्या होत्या. तर आम्ही सगळ्यांनी जेवून घेतलं होतं, फरशा वगैरे पुसल्या होत्या आणि सगळंच आवरून घेतलं होतं. तर आज मला करायची होती पिठीची बर्फी. तर ही बर्फी माझ्या मते आपल्या वेळेला, ज्या वेळेला आपण शाळेत जात होतो त्यावेळेला ती दुकानामध्ये मिळायची. तर आता सहसा ती दुकानामध्ये मिळतही नसेल, कारण आता कोण सहसा तसल्या बर्फ्या घेत नाही आणि मुलंही खात नाहीत, कारण मुलांना चॉकलेट वगैरे असलंच हवं असतं. तर मी आज करणार होते बर्फी. तिथे मी अर्धा वाटी तूप घेतलं आहे, तुपामध्ये 1 वाटी पिठी घातले आणि व्यवस्थित त्याला थोडंसं भाजेपर्यंत, एकदमही जास्त कलर येईपर्यंत भाजायचं नाही, थोडासा त्याला एक वेगळा वास आला पाहिजे, असं व्यवस्थित छान असं भाजून घ्यायचं आहे. आणि ही बर्फी त्यावेळेला मिळायची आपण ज्या वेळेला शाळेत होतो, 2री-3रीच्या दरम्यान. आता माझ्या मते त्या बर्फ्या आताच्या मुलांना माहीत पण नाहीत. तर ही आज आठवण आली त्या बर्फीची, म्हणून मी आज बर्फी करायला घेतली होती. खूपच छान लागते, टेस्टी लागते. ही आपली पिठी आता भाजून झालेली आहे, म्हणजे तुपामध्ये खमंग म्हणजे पूर्णपणे त्याला कलर येईपर्यंत ही भाजायचं नाही आणि एकदम कच्चीही ठेवायची नाही. मध्यम असे त्याला एक छान असा वास येईपर्यंत, थोडंसं करपूस वास येईपर्यंत थोडंसं भाजून घ्यायचं. आणि भाजून झाल्यानंतर त्याला एका कढईमधून एका ताटामध्ये काढायचं आणि पूर्णपणे त्याला थंड करायचं. नाहीतर गरम ह्याच्यामध्ये आपण जर पिठी साखर घातली ना, तर ते एकदम असं त्याला पाणी सुटल्यासारखं होणार. त्यामुळे त्याला थोडंसं थंड करून घ्यायचं आणि मगच त्याच्यामध्ये पिठी साखर घालायची. तर त्याच्यामध्ये मी थोडंसं वेलदोड्याची पूड घालणार आहे आणि पूर्णपणे थंड झाली की नाही हाताने आपण थोडंसं हे करून बघायचं. थोडंफार हे माझं थंड होत आलं आहे आणि थंड झाल्यानंतर मगच म्हणजे मी एक वाटीला थोडंसं कमी अशी पिठी साखर घेतली, म्हणजे अर्ध्या वाटीला जरासं चढ घेतलेली आहे
आणि छान असं आपण ते मिश्रण एकत्र करून घ्यायचं आहे. हातानेच करायचं आणि म्हणजे साखर सगळीकडे लागल असेल, पिठी साखर हे सगळंच मिक्स होईल असं हे मिश्रण छान असंही करायचं. आणि ताटामध्येच आपल्याला गोल करा किंवा चौकोनी करा, त्याला छान असा आकार द्यायचा आणि 15 ते 20 मिनटं आपण फ्रीजला लावून ठेवायचं. कारण ही बर्फी त्याच्यामधली तूप आळलं पाहिजे आणि बर्फी ही आपल्या व्यवस्थित छान अशा त्याला आकार आला पाहिजे. तर हे एक 15 ते 20 मिनटं मी फ्रीजला लावलं होतं. तर ह्याला छान अशा आपण काप करून घ्यायचे आणि आपणाला लहान मोठ्या साईजच्या अशा आपण बर्फ्या कट करून घ्यायच्या. तर इथे मी एक छोट्या छोट्या आकाराच्या अशा बर्फ्या कट केलेल्या आहेत आणि खायलाही खूप छान लागते. त्यावेळेला आम्ही तरी भरपूर खाल्ल्या होत्या. आत्ताच्या मुलांना ही बर्फीही माहीत नाही. तर तुम्ही नक्की एकदा ट्राय करा. घरात लहान मुले असतील तर त्यांना खूप आवडतील. माझ्याही घरात मुलांना खूपच आवडल्या होत्या. त्यामुळे मी ह्या करून आणि डबल मी नंतर 1-2 दिवसांनी केल्या होत्या. तर भरपूर खूपच छान झाल्या होत्या ह्या. एकदम छान सॉफ्ट अशा झाल्या होत्या. तर व्हिडिओ आवडला की नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली. तुम्ही जर ही बर्फी खाल्ली असाल तर कमेंट करून सांगा. आणि ही बर्फी खूपच छान झाली होती, मस्त झाली होती. मलाही खूप आवडली आणि मुलांनाही घरी खूप आवडली. एकदम टेस्टी सॉफ्ट अशी झाली होती. खूपच छान झाली होती. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ सर्वांना.